बिबट्याच्या हल्ल्याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। वंतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र इतरांनाही बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजितदादांची माहिती। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुरू होते वाद। केंद्रीय पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार, राज्यातील अतिवृष्टी बाधित नुकसानीची पाहणी करणार। कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदींच्या विधानामुळे वाद। बेळगाव कर्नाटकचा भाग तो मागायच्या महाराष्ट्राला अधिकार नाही, आम्हीही मुंबई कर्नाटकला जोडण्याची मागणी करू। बेळगावमध्ये भाडोत्री लोकांनी आंदोलन करू नये, असंही सवदींचं चिथावणीखोर वक्तव्य। रायगडमध्ये जागा वाटपासाठी 3-3-1चा फॉर्म्युला योग्य, मंत्री गोगावलेंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला। तर रायगड जिल्ह्यातील राजकीय जाणकारांमुळे जागा वाटपाचं अगाध ज्ञान मिळालं। जागा वाटपाचं ज्ञान ऐकून मी स्तब्ध झालो, मंत्री गोगावलेंच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती सुनील तटकरेंची टीका। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, गोगावले समर्थक सुशांत जाबरेंच्या शेकडो कार्यकर्त्यांसह सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाबरे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता। जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींनी माझी माफी मागितली, मात्र ज्यांनी मंदिर विकलं आणि ज्यांनी विकत घेतलं त्यांनी पाप केलं। सरकारने ट्रस्टबाबत कडक कायदा करावा, गुप्तीनंद महाराज यांची मागणी। सिकंदर शेखनं महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय, दरम्यान पोलीस निष्पक्ष चौकशी करतील, त्यानंतर सत्यता बाहेर येईल। शस्त्रविक्री प्रकरणात सिकंदर शेखच्या अटकेवरती मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया।